नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध अष्टमी, देवीची 8वी माळ, देवी महागौरी, आदिशक्तीचं 8वं रूप. पौराणिक कथेनुसार पार्वतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. हे तप एवढं तीव्र होतं की तिचं संपूर्ण शरीर काळसर पडलं होतं. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिचा पती होण्याचं त्यांनी मान्य केलं. शिवांनी तिच्यावर गंगाजल शिंपडलं आणि ती पांढऱ्या तेजस्वी रूपात प्रकट झाली, म्हणून तिला महागौरी या नावानं संबोधलं जातं. देवीचं हे रूप म्हणजे आत्म्याचं शुद्ध आणि तेजस्वी स्वरूप होय. महागौरी देवीला 4 हात आहेत. एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू आहे. बाकी 2 हात वरद आणि अभय मुद्रेत आहेत. देवी बैलावर आरूढ झालेली आहे. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांततेचं प्रतीक आहे. ह्या देवीच्या साधनेने सहस्रार चक्र जागृत होते असे म्हणतात. वाराणसी, लुधियाना आणि कोल्हापूर येथे महागौरी देवीची मंदिरे आहेत. मंदिरांमध्ये विशेष महागौरी पूजन, होम हवन आणि रात्रभर भजन आणि जागरण केलं जातं. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आज इथेच थांबूया आणि उद्या भेटूया सकाळी 10 वाजता आणि जाणून घेऊया देवीच्या 9व्या आणि शेवटच्या रूपाबद्दल, देवी सिद्धिदात्री.